गाइडलाइन्स फॉर चूजिंग अ परफेक्ट लाईफ पार्टनर म्हणजे परफेक्ट लाईफ पार्टनर निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे। नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या आपुलकी विवाह संस्था पुणेवर, जिथे आम्ही विवाह आणि नातेसंबंधांशी संबंधित महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आज आपण बोलणार आहोत योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी मार्गदर्शन आणि त्यासाठी व्यक्तिमत्व आणि मूल्य जुळवणी तसेच कौटुंबिक जुळवणी किती महत्त्वाची आहे हे समजून घेणार आहोत। व्यक्तिमत्व आणि स्वभाव जुळवणं का गरजेचं आहे? लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नातं नसतं, तर ती दोन स्वभाव, विचारसरणी आणि आवडीनिवडी यांची एकजूट असते। उदाहरण, जर एक व्यक्ती सामाजिक आउटगोइंग असेल आणि दुसरी शांत आणि रिझर्व्ह असेल, तर त्या दोघांमध्ये समजूतदारपणा आणि संवाद असणं महत्त्वाचं आहे। मूल्य जुळवणीची महत्त्वता। तुमचे विचार, जीवनातील उद्दिष्ट आणि कुटुंबातील नियम जर समान असतील तर नातं अधिक गहिरं होतं। उदाहरण, जर एकाला करिअर ग्रोथ वर भर द्यायचं असेल आणि दुसऱ्याला कुटुंबाची जास्त काळजी असेल, तर या बाबती आधीच स्पष्ट केल्यास संघर्ष टाळता येतो। प्रश्न विचारायला विसरू नका। तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे? तुमच्या आवडीनिवडी आणि छंद काय आहेत? तुम्हाला कुटुंबाला किती प्राधान्य द्यायचं आहे? कौटुंबिक जुळवणी का महत्त्वाची आहे? भारतात विवाह फक्त दोन व्यक्तींच्या नात्यावर मर्यादित नसतो, तो दोन कुटुंबांचा मिलाफ असतो। कौटुंबिक विचारधारा, सणोत्सव साजरे करण्याच्या पद्धती आणि एकमेकांसोबत असलेलं सामंजस्य खूप महत्त्वाचं आहे। कुटुंबाचा आशीर्वाद। कुटुंबाचा पाठिंबा असेल तर लग्न अधिक यशस्वी आणि सुखी होण्याची शक्यता वाढते। विशेषतः काही अडचणींच्या काळात कुटुंब सहकार्य देऊ शकतं। घराण्यातील परंपरा आणि समजूतदारपणा। एकमेकांच्या परंपरा समजून घेतल्या तर नात्यात गोडवा वाढतो। उदाहरण, जेव्हा पती-पत्नी त्यांच्या कुटुंबातील परंपरांमध्ये रुची घेतात, तेव्हा नातं अधिक मजबूत होतं। तुमचे जीवनसाथी निवडणं हे जीवनातील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक आहे। म्हणूनच व्यक्तिमत्व, मूल्य आणि कुटुंब या तीन गोष्टी जुळणं खूप महत्त्वाचं आहे। योग्य जोडीदार निवडल्याने तुमचं वैवाहिक आयुष्य केवळ यशस्वीच नाही तर खूप आनंदीही होईल। जर तुम्हाला या विषयावर अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा। आपुलकी विवाह संस्था पुणे ला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुढच्या वेळी अशाच उपयुक्त विषयांवर बोलूया। धन्यवाद।